खत विक्रेत्यांकडून होत असलेली खताची लिंकिंग सक्ती थांबवा, अन्यथा आंदोलन. सध्या आपल्या तालुक्यामध्ये ऊसाच्या लागण, खोडवा या पिकांना रासायनिक खते देऊन भर लावण्याची कामे जोरात सुरू आहेत. त्यामुळे सध्या रासायनिक खताच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. या गोष्टीचा गैरफायदा घेऊन खत कंपन्या आणि विक्रेते बाजारामध्ये कृत्रिम तुटवडा निर्माण करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना DAP, युरिया सारख्या जास्त लागणाऱ्या खताच्या बाबतीत लिंकिंग सक्ती करत आहेत. ते थांबवा, अन्यथा आंदोलन करू, अशा आशयाचे निवेदन आंदोलन अंकुश संघटनेने तालुका कृषी अधिकारी यांना दिले. गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्याचे पदच तालुक्याला रिक्त असल्यामुळे तालुक्यातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे दिसत आहे. कोणत्याही पद्धतीने कृषी विक्रेत्याचा खताचा स्टॉक तपासला जात नाही. स्टॉकची माहिती शेतकऱ्याला दिसेल अशा पद्धतीने बाहेर बोर्डवर लावली जात नाही. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. तसेच जिल्हा कृषी अधीक्षकांनी आपल्या अधिकाराचा वापर करून कंपन्यांना सुद्धा लिंकिंग बाबतीत आदेश काढून लिंकिंग सक्ती थांबवली पाहिजे. अन्यथा येत्या काळात पूर्वसूचना न देता आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, कार्याध्यक्ष राकेश जगदाळे, शिरोळचे नगरसेवक अमर शिंदे, मंगेश नलावडे, भूषण गंगावणे, रशीद मुल्ला, सचिन पाटील इत्यादी शेतकरी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ.